नागपूर जिल्ह्यातील रामटेक पारशिवनी मौदा तालुक्यात येणाऱ्या परिसरामध्ये धान पिकाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना भात रोवणीसाठी धरणाचे पाणी सोडण्यात यावे अशी मागणी रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदनातून केली आहे। रामटेक पारशिवनी या तालुक्यासह मौदा तालुक्यातील अनेक शेतकरी धान पिकाची शेती करतात। सध्या स्थितीत या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना धान रोवणीसाठी काही शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध होत नाही, त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील पीक पाण्याअभावी मृत पावत आहे। म्हणजेच शेतकऱ्यांना शेती करणं अवघड झाले असून शेतकऱ्यांनी जगावं की मरावं असा प्रश्न सध्या उपस्थित झालाय। या भागात पेंच, तोतलाडोह आणि खिंडसी असे प्रमुख जलाशय असून या जलाशयाचे पाणी शेतकऱ्यांना शेतीच्या उपयोगासाठी देण्यात यावं अशी मागणी रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश जाधव यांनी उपविभागीय अधिकारी रामटेक यांना निवेदनातून केली आहे। शेतकऱ्यांना जर पाणी मिळाले तर त्यांचे पीक वाचले जाईल व सर्व शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी माहिती माजी खासदार प्रकाश जाधव यांनी दिली आहे। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करता नागपूर आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी। मागणी गंभीर आहे, शेतकऱ्याच्या शेतीचा विषय आहे। मौदा रामटेक पारशिवनी हा सगळा जो पट्टा आहे हा भाताच्या शेतीचा पट्टा आहे। पाणी या महिन्याभरात आपण पाहून राहिलो आहे की धानाला पाहिजे तेवढा पोषक पाणी झाला नाही आहे आणि त्याच्यामुळं एक गंभीर मागणी होते आहे की हा महिना जो आहे हा भात लावणीचा महिना आहे। सगळ्या घराघरात गावागावात शेतकरी शेतमजूर वाट पाहून राहिलेला आहे, परे पिवळे पडलेले आहे आणि यावेळेला सगळा जो मजूर वर्ग आहे त्यांची रोजीरोटी पण बर्बाद झालेली आहे। अशा वेळी आपल्यामध्ये पेज धरण आहे, खिंसी आहे आणि मध्य प्रदेशमध्ये जे बनलं ते सुद्धा धरण आहे, ज्याच्यामधून आपण आपल्या तहान भागवण्याचं काम सातत्यानं करत असतो। परंतु आपल्याकडे तोतलाडो, पेज आणि खिंसी इथे उपलब्ध आहे, पाणी प्रमाणाच्या बरोबरीत पाणी आहे आणि म्हणून यावेळेला शेतीला जर पाण्याची मदत शासनाने केली तर या भागातल्या सगळ्या भात शेत्या ज्या आहेत त्या जिवंत होऊ शकतात। आणि असा गंभीर विषय असताना आतापर्यंत पाटबंधारे विभागाने हा निर्णय स्वतःहून घेतला पाहिजे होता, की त्यांचं कर्तव्य आहे। तर पाणी असताना शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध नाही अशा वेळेला त्यांनी पाणी देणं हे त्यांची जबाबदारी आहे, त्यांची ड्युटी आहे, त्यांनी ती पार पाडली नाही आणि म्हणून मग पाणी सोडल्यानंतर खऱ्या अर्थानं पाणी शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत जाण्यासाठी पाणी वाटप संस्था ज्या आहेत त्या संस्थासुद्धा त्यांच्या अंतर्गत आहेत, त्यांनी बनवलेल्या त्या संस्था आहेत। आता आज उद्यामध्ये संस्थेची बैठक होणार आहे आम्हाला कळलं आणि त्याच्यामुळे आम्ही इथे SDO साहेबांना सांगायला आलो की मॅडम तुम्ही मध्यस्थी करा, त्यांना पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध असताना कोणतेही कारण न सांगता शेतकऱ्याची भात शेती वाचली पाहिजे, म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत। आम्हाला जर 2 दिवसामध्ये व्यवस्थित निर्णय नाही मिळाला तर शेतकऱ्याचं जन आंदोलन मोठ्या प्रमाणात उभं होईल आणि आम्ही भात शेती कोणत्याही किमतीत बर्बाद होऊ देणार नाही अशा निष्कर्षावर आम्ही आता या ठिकाणी आलो। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।